Welcome, welcome to 10th standard class students in SRG class. बाळांनो, SRG क्लास मध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचं स्वागत आहे. आज आपण परीक्षेसाठी महत्त्वाचे क्वेश्चन्स चॅप्टर वाईज घेणार आहोत. त्यामुळे कोणत्या धड्यावरती किती मार्काचा आणि कोणता प्रश्न पडेल याचा तुम्हाला अंदाज बाळगता येईल. होय की नाही बाळांनो? आणि मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक जरूर करा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा आणि माझा व्हिडिओ तुमच्याजवळ चटकन पोहोचावा असं वाटत असेल तर सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग बघा, क्वाड्रेटिक इक्वेशन पासून आपण चालू केलेला आहे. हा 2 मार्कासाठी प्रश्न आपल्याला पडू शकतो. राईट द इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ax वर्ग प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 अँड द राईट द व्हॅल्यू ऑफ a b and c असा क्वेश्चन्स विचारलेला आहे. इक्वेशन आपल्याला दिलेला आहे 2y, इथे इक्वेशन दिलेला आहे 2y इज इक्वल टू 10 मायनस y स्क्वेअर असा क्वेश्चन्स आपल्याला दिलेला आहे बाळांनो. आणि हा क्वेश्चन्स काय करायचा आहे, आपल्याला सॉल्व्ह करून दाखवायचा आहे. तर उत्तर सोडवताना आन्सर when write down the answer given the equation, write down 2y is equal to 10 minus y square. This equation comparing the above equation with comparing above equation with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore, first y square, that's after plus 2y, side change होणार, therefore minus change to plus आणि plus change to minus 10 is equal to 0. Comparing with ax वर्ग plus bx plus c, we get a is equal to 1, b is equal to 2 and c is equal to minus 10. That's all. याच्यासाठी आपल्याला फक्त 2 मार्क्स मिळणार आहेत. ऐक नाही सोपं बाळांनो. चला तर मग याच्या पुढचं यामधील इक्वेशन आणि एखादं घेऊया की जेणेकरून तुमचा सराव होईल आणि तुम्ही करू शकाल. दुसरे इक्वेशन आहे x मायनस 1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू 2x प्लस 3. असं जर इक्वेशन असेल, दिलं असेल तर कसं सोडवणार? फर्स्ट x मायनस 1 2x प्लस 3 कंपेरिंग, हे स्टेट करून घ्यायचं इक्वेशन. याचे भाग कसे पडणार बाळांनो, याचं डिवायडेशन कसं होणार? x a मायनस बी स्क्वेअर माहिती आहे ना तुम्हाला, a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर, हे x स्क्वेअर x इंटू 2 मायनस 2x प्लस 1 is equal to 2x plus 3. Therefore, x square minus 2x minus 2x plus 3 plus 1 minus 3 is equal to 0. Therefore, x square minus 2 minus addition minus 4x minus 3 plus 1 minus 2 is equal to 0. Comparing above equation with ax square plus bx plus c is equal to 0. Therefore, a is equal to 1, b is equal to minus 4 and c is equal to minus 2. आहे की नाही सोपं बाळांनो?
फक्त हे इक्वेशन व्यवस्थित करून ए बी सी च्या किमती लिहिण्यासाठी आपल्याला 2 मार्क्स आहेत. आहे की नाही सोपं? चला तर मग हे 2 मार्कासाठी पडणारी गणित आपण सुरुवातीला या चॅप्टर वरची पाहत आहोत बाळांनो. अशाच प्रकारची गणित तुम्हाला पडू शकतील. या गणितांचा तुमचा सराव असणं फार गरजेचं आहे. आता हे पहा, दुसरं गणित या प्रकारे पडू शकतं. फाइंड के if x is equal to 3 is a root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. Find the value of k. k ची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. दिलेला आहे इक्वेशन. काय करायचं? x is equal to 3 is the root of equation. Answer सोडूया. x is equal to 3 is the root of equation kx square minus 10x plus 3 is equal to 0. Therefore, put the value x is equal to 3. Therefore, kx square minus 10x plus 3 is equal to 0. या x च्या ठिकाणी व्हॅल्यू 3 भरायची बाळांनो. k into 3 square minus 10 into 3 plus 3 is equal to 0. 9k minus 10 into 3 30 plus 3 is equal to काय येणार आहे? 0. That's after 30 मधून 3 गेले 27 राहतील. म्हणून 9k minus 27 is equal to 0. Therefore, 9k is equal to 27. k is equal to 27 upon 9. 9 3 जा 27. Therefore, k is equal to 3. Only 2 मार्कासाठी अशी गणित आपल्याला विचारू शकतात बाळांनो. ही फार महत्त्वाची आहेत. या प्रकारच्या गणितांचं प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे. ही गणित फार महत्त्वाची आहेत. चला तर मग आपण पुढची गणित बघूया. ही गणित काही वेळा परीक्षेला पडून सुद्धा आपल्याला गेलेली आहेत. सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. Solve the following quadratic equation. असा क्वेश्चन्स विचारला जाईल तुम्हाला. हे पण गणित 2 मार्कासाठी असणार आहेत बाळांनो. पहिलं गणित बघूया. x square minus 15x plus 54 is equal to 0. हे गणित आपल्याला काय करावं लागणार आहे? सॉल्व करावं लागणार आहे. बघा, या 54 चे भाग उत्तर लिहित असताना पुन्हा आन्सर जेव्हा आपण लिहितो तेव्हा हे इक्वेशन पुन्हा उतरणं गरजेचं असतं. हे 2 मार्कासाठी विचारलं जाईल. 2 मार्क्स. बघा, या 54चं डिवायडेशन असं करायचं की येणाऱ्या संख्यांची बेरीज किती येणार आहे? 15. 9 सक्क 54. 9 आणि 6 15 येतील. चिन्ह मात्र दोन्हींना इथं वजाबाकी मायनस मायनस येतील, कारण -9 -6 is equal to -15. Therefore, a -15x remove to place -9x -6x.
x square minus 9x minus 6x plus 54 is equal to 0. Therefore, common x minus 9 minus 6 x 6 into 9 54. Therefore, minus plus minus 9 is equal to 0. Same, two brackets are same. Therefore, x minus 9 x minus 6 is equal to 0. X minus 9 is equal to 0. X minus 6 is equal to 0. X is equal to minus 9 plus 9. X is equal to minus 6 become plus 6. Two values are got. हे 2 मार्कासाठी 2 मार्कासाठी विचारलं जातं. ओनली 2 मार्क्स. प्रॅक्टिस साठी क्वेश्चन्स. एक्स स्क्वेअर हे क्वेश्चन्स काही प्रश्नपत्रिकेमध्ये याच्या पूर्वी बोर्डाला विचारून गेलेले आहेत बाळांनो. एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इज इक्वल टू 0. या 20 चं डिवायडेशन असं करायचं की त्यांचं सबट्रॅक्शन किती आलं पाहिजे +1. 5 into 4 20 साइन प्लस माइनस x square plus x minus 20 is equal to 0. Therefore, x square plus 5x minus 4x minus 20 is equal to 0. X common, x plus 5 minus 4 common, remaining x. 4 into 5 20. Therefore, minus plus 4 5 are 25. Therefore, same brackets x plus 5 x minus 4 x plus 5 is equal to 0. X minus 4 is equal to 0. Therefore, x is equal to minus 5. The sign are changed because change the place, right hand side to left hand side. X is equal to +4. We get 2 marks. m square is equal to 22m plus 15. असं इक्वेशन दिलेलं आहे. हे इक्वेशन आपल्याला काय करायचं आहे सोडवून घ्यायचं आहे बाळांनो. कसं करायचं बघा. हे 5m स्क्वेअर आन्सर लिहित असताना 5m स्क्वेअर हे मायनस येणार इकडं मायनस 22m हे पण इकडे येताना मायनस 15 इज इक्वल टू 0. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन होणार मायनस इंटू 15 70 मायनस इंटू 15 75 चं डिवायडेशन सबट्रैक्शंस 22 25 3 जा 75. Therefore, minus plus because there is subtractions. 5m square minus 25m plus 3m minus 15 is equal to 0. 5m
are common. Remaining m into bracket remaining m minus 5 5s of 25 plus 3 remaining into bracket m 3 5s are 15 same to brackets m minus 5 remaining 5m plus 3 is equal to 0. Therefore, m minus 5 is equal to 0. 5m plus 3 is equal to 0. m is equal to plus 5. 5m is equal to minus 3. Therefore, m is equal to minus 3 upon 5. We get a 2 answer. It is very important. असे प्रश्न विचारले जातात बाळांनो. तुम्हाला 2 मार्कासाठी याचं प्रॅक्टिस असणं फार गरजेचं आहे. असे प्रश्न सोडवून तुम्ही त्याचं प्रॅक्टिस भरपूर करू शकता. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला 2 मार्काला विचारले जातील आणि याच्या पुढचे जे काही क्वेश्चन्स असतील ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेतले जातील. तुम्ही व्हिडिओ पाहत राहा. मी डेली व्हिडिओ अपलोड करत जाईन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन देत राहीन. थँक्यू बाळांनो.